नमस्कार. आपल्या वृंदावनी फॅशन कटा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज बघा आपण वेगवेगळ्या प्रकारचे इथे पॅटर्न ब्लाऊज आपण इथे शिवलेले आहेत. तर ते पॅटर्नचे जे ब्लाऊज आहे त्याला आपण कशा पद्धतीने शिवायचं आहे आणि त्याचे शिलाई रेटसुद्धा कशा प्रकारे आपण घेऊ शकतो ते तुम्हाला मी सांगणार आहे, तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. छान छान असे पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळणार आहेत ब्लाऊजचे. हा जो आपला पहिला पॅटर्न आहे, पैठणी साडीवरती आपण लॉंग स्लीव्स कटोरी ब्लाऊज आणि अशा प्रकारे छान असं पॅचवर्कचं ब्लाऊज डिझाईन इथे या ब्लाऊजला केलेलं आहे. तर त्यासाठी आपण इथे 500 रुपये शिलाई घेतली या ब्लाऊजसाठी. लॉंग स्लीव्स आहेत आणि त्याचबरोबर पॅचवर्क आहे. मध्ये एक आपण इथे पॅचसुद्धा लावणार आहोत, तो माझा लावायचा राहिलेला आहे. अशा पद्धतीने आपण काय सामान वापरले हे विचार करून आपण इथे किंवा किती वेळ गेला हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. आता बघा इथे 2 नंबरचा जो ब्लाऊज आहे तो ब्लाऊज आपण कटोरीत शिवलेला आहे. तर या कटोरी ब्लाऊज सिंपलच कटोरी आणि स्लीव्स ह्या लॉंग्स आहेत बघा. स्लीव्स मी तुम्हाला दाखवते बघा. लॉंग स्लीव्स प्लेनच आहे, स्लीव्सला डिझाईन वगैरे काही नाही. आणि इथे बोटनेक आपण इथे शिवलेला आहे. बोटनेकला एक बटन लावून छान असं गळ्याला आपण आकार दिला. गळे खूप सुंदर आहेत हे. असे बघण्यापेक्षा आपण जेव्हा घालू तेव्हा खूप छान असे दिसणार आहे. तर या ब्लाऊजसाठी मी 400 रुपये शिलाई घेतलेली आहे. वेळेनुसार आपल्याला ठरवायचं आहे. ठीक आहे. आता इथे पाहू शकता, हा सुद्धा पैठणी साडीवरचाच ब्लाऊज आहे. बघा इथे आपण कटोरी आहे, हाफ कटोरी इथे शिवलेलं आहे बघा. आणि या कटोरीची जर तुम्हाला नाही का टोकदार वगैरे कटोरी नसेल तर त्यासाठी आपण ही डिझाईन ह्या पद्धतीची कटोरी शिवू शकतो. तर या कटोरीचं सुद्धा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी आपल्या व्हिडिओ चॅनलवरती टाकणार आहे, तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. इथे बघा जो अर्क गळा आहे तो गळा इथे घेऊन पूर्ण खाली आपलं पॅच बनवलेला आहे काठापासून आणि सुंदर अशी लटकनसुद्धा इथे केलेले आहेत. तर लॉंग स्लीव्स आणि सर्व मिळून आपण या ब्लाऊजला 500 रुपये शिलाई घेऊ शकतो. चला आपला 4 नंबरचा ब्लाऊज बघूया. हा प्रिन्सेस कट आहे बघा. सिल्कमधून हा ब्लाऊज आलेला आहे. खूप शायनी असा ब्लाऊज आहे आणि दिसायला खूपच अट्रॅक्टिव्ह. आता सध्या नवीन प्लेन साड्यावरती असे ब्लाऊज येत आहेत. तर तशा पद्धतीचा हा ब्लाऊज आहे. स्लीव्स या शॉर्टच आहेत. रेग्युलर पार्टीवेअर अशी साडी आहे, त्यामुळे त्यांनी शॉर्ट स्लीव्स घेतलेल्या आहेत. आता इथे बघा बॅकला मी थोडीशी डिझाईन केलेलं आहे. अशा पद्धतीने या ब्लाऊजचे सुद्धा कटिंग आणि स्टिचिंगचे सर्व जे डिझाईन आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती ब्लाऊजचे कटिंग्सचे सर्व सोप्या पद्धतीने आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. या ब्लाऊजला 400 रुपये शिलाई घेतलेले आहे. त्यानंतर 5 नंबरचा हा आपला पॅटर्न आहे, तो 4 टक्सचा आहे बघा. 4 टक्समध्ये मी छान असं पार्टीवेअर डिझाईन आहे. ही जास्त ज्या डिझाईन नाही केलेली, थोडीशीच डिझाईन आहे, परंतु किती छान अशी झालेली आहे पाहू शकता. लॉंग स्लीव्स आहेत आणि मटक्या गळ्यावरती बघा ही आता जी चिपकवण्याची लेस आलेली आहे बाजारात, तर ती मी वापरून ही डिझाईन केलेली आहे. हे जे खालचे चौकोन बनवलेले आहेत ते आपल्याला पूर्ण गळ्यावरती बनवायचे आहेत, परंतु आता घाई असल्यामुळे मी आता तुम्हाला एवढंच दाखवलेलं आहे. पुढे मी डिझाईन त्याचीसुद्धा तुम्हाला शेअर केलेली आहे बघा. तर या ब्लाऊजला मी 350 रुपये शिलाई घेतली. आता त्यानंतर बघा 4 टक्सच अजून एक आहे. 7 नंबरचा ब्लाऊज आहे आपला. तर इथे बघा मटका गळा आहे आणि त्यानंतर मटका गळ्याला फक्त लेस वगैरे लावली आणि कमरेला सुद्धा आपण इथे लेस लावून मटका गळा सिंपल एकदम छोटा गळा पाहिजे होता, तर लेस लावून मटका गळा लावून या जो ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे त्याला 350 रुपये शिलाई घेतलेली आहे. त्यानंतर 300 सुद्धा तुम्ही घेऊ शकता. इथे बघा हा सुद्धा पॅटर्न आहे. जे काही आपले शिलाईचे रेट आहेत ते एरियानुसार असतात.
जर तुम्ही तुमच्या एरियानुसार कसे रेट घेताय, कोणत्या एरियात किती आहेत, तर मी ज्या एरियात राहते त्या एरियामध्ये जे रेट चालतात ते तुमच्याशी शेअर केलेले आहेत. आणि त्याच पद्धतीने आपण जो नॉर्मल ब्लाऊजची डिझाईन करतो तर त्यानुसार आपल्याला रेट हे ठरवायचे असतात. या ब्लाऊजला 350 रुपये शिलाई घेतली आहे. तर बघा, तुम्ही तुमच्या एरियानुसार शिलाई घ्यायची आहे. आणि जे मी तुम्हाला सांगितलं त्याचा तुम्हाला थोडासा जर उपयोग झाला असेल तर आपल्या चॅनलला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि तुम्ही किती शिलाई घेता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.